हे जर आपण पाहिलं इथं त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बरोबर बॅक साईडला आहे. तर इथं पिण्याचे पाणी वगैरे बाकीचे सोय केलेले आहेत. आणि पूर्णपणे हा कॉन्क्रीटचा रोड आहे. रस्त्यामध्ये हे मंदिर आहे, आश्रम आहे, ट्रस्टीचे अशा पायऱ्या आहेत. गंगा तलाव, ट्रैक दिया है इतना 108 महादेव गुफा, पूरा तो लंबा ट्रैक है. ब्रह्मगिरी पर्यायी मार्ग. वरती जाण्यासाठी 2 मार्ग आहे. आपल्याला लेफ्ट साईडने जायचं. असं खालनं वरतीपर्यंत बऱ्यापैकी पायऱ्या आहेत. म्हणजे आता आलो की असं बसायला जागा आहे. या स्टेप्स आहेत पुढे जाणार आहे. खूप छान सनराईज होतोय. रोडमध्ये लिंबू पाणी, पाण्याची बॉटल, दुर्गा मातेचं मंदिर, वरती जाणारा रोड. अधिनियम 26(1). आता हे जवळजवळ आपण 30% टप्प्यापर्यंत चढलो असेल. 1.5 किलोमीटर झालेले. खूप सुंदर वाटते. आता थोडा सपाट रोड, परत पायऱ्या. सुरुवातीला हाईक आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्यांवरती जायचे. छोटी छोटी दुकानं आहेत मध्ये. आधी बसायला केलेले वेगळ्या प्रकारात गाड्याच्या मध्ये. आणि गावकऱ्यांनी छोट्या छोट्या टेंट लावलेले आहेत. इथं लिंबू पाणी वगैरे येताना ओपन होतील. आपण लवकर चालल्यामुळे बंद आहे. छान ट्रेक. गंगाधरला एक रोड जातो. गंगाधर म्हणजे गंगा नदीचं उगमस्थान आपण जे दुसरं म्हणतो इकडं, गोदावरी नदीचं, त्याला पण गंगाधर असं म्हणतात. मध्ये आलं की आपल्याला एक गंगाधर म्हणून लेफ्टला पडतं. तर तिकडं न जाता मुक्तादेवी मंदिर या साईडने आपल्याला पुढे चालत राहायचे. प्रॉपर जंगलामधून गेलं जसं येतोय. मुक्तादेवीचं मंदिर सुंदर आहे, दगडामध्ये बांधलेलं आहे. मध्ये आलं की हनुमानच्या मूर्तीसमोर आपल्याला एक धर्मशाळा दिसते. आणि तिथून पुढे चालत राहायचं. आता इतके वेळ चढ होता, आता थोडासा उतार आहे. डिसेंडिंग ऑर्डर चाललं. आपण किल्ल्याच्या मध्यभागी आपण आल्यावरती हे आपल्याला हिरवळ दिसते. पण वाईट गोष्ट, पडलेल्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या याचं प्रमाण पण खूप आहे. तर सगळ्यांना विनंती आहे, जर आपलं पिण्याच्या पाण्यासाठी भरलेली 1 लिटरची बाटली आपण वरती आणू शकतो ना, तर 50 ग्रॅमची रिकामी बाटली आपण नक्कीच खाली नेऊ शकतो. आणि जरी तुम्हाला वाटत असेल एवढी जाड बाटली कशी करा, तिला फोल्ड करा, रॅप करा आणि त्याच्यानंतर खाली घेऊन जावा. पण असा कचरा बिलकुल करू नका. हेच जर किल्ले असेच प्लॅस्टिकमध्ये धूळ खात राहिले तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवू शकत नाही. काय दाखवणार आहे? कचरा, बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या. तर सर्वांना कळकळीची विनंती आहे, बाटल्यावरती नेणं गरजेचं आहे का? आता पाणी प्यायला लागतं. आणि वरती जर नेत असताल तर खाली आणणंही तेवढंच गरजेचं आहे. काही असं म्हटलं जातं की एक बाटली प्लॅस्टिकची 1000 वर्ष त्याचं जीर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आपण एक टाकलेली बाटली 1000 वर्ष तिथंच पडून राहणार आहे. तर हे पण कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात राहू द्या. अशा लँडिंग स्टेज आहेत ब्रह्मगिरीवरती. सर मस्त गुफा आहे मध्ये सेंटर आल्यानंतर. आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. हे लँडिंग स्टेप आहे. मध्ये आलं की आपल्याला भिंतीमध्ये गवलेला हनुमान दिसतात.
इकडे एक माकड आहे, इकडे माकड आहे. माकडांचा उच्छाद येतो, उच्छाद. वो देखो इधर आ रहा है, राव सर को मिलने के लिए आ रहा है. थोडं वरच्या टर्नला आलं की आपल्याला महादेवचा अवतार, नाग, त्रिशूळ असे दिसते इथे. इथून परत आपल्याला वरती चालत राहायचे. 60% चढलोय. 50 ते 55 मिनिटं झालेत. आता तर वरती फिरायला किती वेळ लागतो त्याच्यावरती. इथं आलं की आपल्याला हे इथून काय त्यावेळेस दरवाजा असतो. इथं या दरवाजामधनं हा दरवाजा बंद असेल तर वरती जातच नाही, कारण वरती सगळं दगडी आहेत. हा डोंगर पोखरून एंट्री केलेली आहे. तसं म्हणलं वरती पाण्याच्या बाटल्या आणतात, त्याच्या पिशव्या आहेत, हे लोकांनी नाही केलं पाहिजे, हे बंद केलं पाहिजे. आणि वरती पायऱ्यांची साईड बी आपण जवळ 1.5 पाऊण 2 फुटाची एक पायरी आहे. त्यामुळे डिस्टन्स आपले हे लवकर कव्हर होतं. बरंच उंच आहे, तसं खूप उंच आहे वरती. 2 जण वरती गेलेले आहेत. वरती गेले की आणखी एक दरवाजा मिळेल आपल्याला. दरवाजा पाहिले पुढे आले की ते छोटस देवीचं मंदिर. हे दगडामध्ये कोरलेलीच एंट्रन्स आहे. पाणी जाण्यासाठी हे पूर्व काळातलं केलेलं, आता बुजून गेले. आणि इथं होले दरवाजा लावायची हिशोबाने किंवा आणि हे सेफ्टीची हिशोबाने जवळजवळ 30 फूट उंच हाईट यायची. त्यामुळे चढून जाणं तर पॉसिबल नसेल त्यावेळेस. हा दरवाजा लावले, हे खालचं एक, हा एक, तू वरती जाणं शक्य. त्यावेळेस बसण्यासाठी केलेले गुफा आहे. कोण आलं की एंट्रन्सला विचारायचं काय काम आहे, वरती कशाला चाललं आहे. वरती आल्यावरती इथे सपाटीला हे पाणी पिण्याचे कुंड आहेत, देव वगैरे आहेत. हे कोरडे म्हणजे पाण्याचे कुंड किंवा धान्य भांडार वगैरे असं असावं. साफसफाई केलेली आणि हा पूर्ण डोंगर आहे इथं वरती. पुढं आल्यावरती मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवेल आपल्याला. इथून एवढं वरती आलो आपण. या साईडला एक मंदिर आहे आणि कमान दिसते, या साईडला एक मंदिर आहे. या साईडला एक मंदिर आहे आणि या साईडला एक मंदिर आहे. तर पहिलं लेफ्ट घ्यायचं. मंदिराच्या आपण जवळजवळ पोहोचलेलो आहे. डोंगर चढून दुसऱ्या साईडने आपण खाली उतरलो की इथं समोर मंदिर दिसतं आपल्याला. खूप उन्हाळा आहे. ब्रह्मगिरी मुख्य दर्शन. बरीच गर्दी असते. आपण पलीकडे पण जाणार त्या मंदिराकडे. ब्रह्मगिरी मंदिर, ज्या गोष्टीचा खूप दिवस झाला आपण वाट पाहत होतो मंदिरात जाण्याच्या हिशोबाने. आता मार्च महिन्याचा शेवट येतो आहे. गोदावरी नदीचं उगमस्थान, मेन ओरिजिन. ते मुखातनं आपल्याला पडतानाचं पाणी दिसते. मार्च महिना असून सुद्धा गोदावरी नदी, हे उगमस्थान आहे का गोदावरी नदीचं उगमस्थान. हे ब्रह्मगिरी मंदिर, पर्वताचं जे मंदिर आहे ब्रह्मदेवाच्या नावावरती पडलेलं. हेच पाणी येतं. येस. इथं ताणलेल्या माकडांची तहान पण भागवली जाते. सगळे माकडे इथे येतात पाणी पिण्यासाठी. हे कसं
गोदावरी नदीपासून समोरच आपण पाहिलं तर इकडे ओव्हरफ्लो जातो पाणी जास्त असल्यावरती. आणि इथं शंकराची पिंड आहे. हिंदीवाले तुम्ही मराठीवाले मराठी कळते त्यांना सांगा तुम्ही. हा माझ्याकडे लक्ष द्या. एक गोदावरीचे जन्मस्थान हे ठिकाण जसं आपले लहान बाळाचा जन्म असा हा गोदावरी जन्म झालेली. तुम्ही दुष्काळ उन्हाळा हिवाळाले फुटभर तीर्थाची लेवल एवढीच. एक गौतम ऋषी ते धर्मपत्नी आल्या. एक गौतम ऋषी मुनी सकाळी पहाटे कोंबडा आरवल्या उठल्या का इथे माळामध्ये धान्य वगैरे फिरून द्यायच्या, साडी फिरून द्यायच्या वरती उमरा झाडाखाली. सपाट जागा आहे सगळी. साडी फिरून दिले. उमराच्या झाडाखाली एक पुस्तक वाचायचे. दुपारी 12 वाजेपासून मंत्राचं पुस्तक वाचायचे. वाचायचं झाल्यावर शेती काय केले काय की मंत्रांनी शेती पिवळी व्हायची. नकानं सोलून भोजन करून 1,88,00,000 देव जीव घालायची. गणपती देवाला पावलं नाही. अंगाचा मळ काढून गायचा पुतळा बनवला. गायला मंत्र बोलले. गाय शेतीला पाठवली. शेतीला पाठवलं. एक नारायण मुनी असा फिरत फिरत येऊन सांगतो. इथे येऊन सांगतो ऋषी मुनी तुमच्या शेतीमध्ये गाय धान्य खाताना बघितली. चालता चालता गौतम ऋषी कुठले गवताची काडी म्हणून हाता लागली. हाटाट करताना काडीचा बांध तर झाला. अर्धी गाय कापून टाकली. गायची साक्षात गो हाताचं पातक. गो हाताचं पातक दूर करण्याकरता उमराच्या झाडाखाली 12 वर्ष इथे उमराच्या झाडाखाली तप केले. तेव्हा शंकर भगवान प्रसंग झाले. स्वर्गातून गोदावरी उमराच्या 3 झाडाच्या मुळातून गोदावरी एक कुंडात उतरली. दुपारी 12 वाजता जन्म झाला. सत्ययुगामध्ये पेशवे काळामध्ये. एक कुंडामध्ये गौतमाने आंघोळ केली. त्याचं पातक दूर झालं. ही गोदावरी गुप्त झाली. तुम्ही खाली गेले ते गायच्या तोंडात गेली गो मुखात. पहाडच्या खाली गोदावरी कोकणामध्ये चालली होती. उंच भागे खाली उतरत नव्हती. शंकरनं गोदावरी अडवली. आराधना केली का थोडा धारा उत्तर भागायला पाहिजे. त्याच कुंडामध्ये भगवान शंकरनं आंघोळ केली. गोदावरी जटात घेतली. समोर माथ्यावर जाऊन कोपऱ्यात तांडव नुकतं केलं. गुडघे टेकून केस झटकून गोदावरी गंगाद्वार रामकुंड खाली कुशीवर ते कुंडात. पंचवटी नाशिक नांदेड पैठण आंध्रा राजमंदिर वाद गेले. तुकाराम महाराज एवढे जागात येऊन गेले म्हणून जागाचं नाव मोठे. जिने केली ब्रह्मगिरी त्याला नियमपुरी नाम मन प्रदक्षाना त्याची पुण्या नाही गणना. कुशावरती करता विस्नान तिचे काले जाणं. गौतम ऋषी देवाचे पातक दूर झाले. गोदावरी पाप धुण्याकरता आणली. आपल्या पूर्वीच्या हातून काही घडलं असेल चुकलं असेल हे दूर व्हावा. घरात सुखचंद्रा मनोकामना पूर्ण ही तीर्थयात्रा सफल व्हावा. विता यनिदान वस्त्रदान अन्नदान गौदान खानानालची ओटी भरतात. आपण आणू शकत नाही म्हणून आपल्या इच्छेने ही गाय हातात घेऊन गायचं पूजन करून ही तीर्थयात्रा सफल करतात. चालू राहून द्या. हातामध्ये तीर्थ घ्या. चालू राहून द्या. आपल्या हातात तीर्थ घ्या. आपल्या स्वतःचं नाव घ्या. पिण्या के नाही हात में रखो. आपलं स्वतःचं नाव घ्या. कश्यप गोत्र म्हणा. कश्यप गोत्र सगळ्यांनी मंत्र बोला. बोलो ममो शेरिदो सुधार्थो गोपूजन केले. संकल्प करिशे पर्वकालो निमित्तो यात्रा धर्मगिरी मूल गोदावरी गंगा महागंगे नमो गंगे वल्लभे महातित्व महादेवी गोदावरी विनाशिनी धर्मो अर्थो मोक्षनो सुलभे गौतमो इहे गोदावरी माते नमोस्तुते. देव कपाळी लावा. आपले कपाळी लावा. तुमच्या समोर देव खाली ठेवा. ठेवा तिथं देव खाली ठेवा. आता तीर्थ घ्या. मूर्तीच्या अंगावर सोडून द्या. सोडा गोमातेच्या अंगावर. गाव मे संतुषे आशीर्वादात दे. गाव मे संतुषे आशीर्वाद मूर्तीवर हात ठेवा. हात ठेवा. वरती बोलो त्र्यंबकेश्वर यात्रा गंगा पूजन करिशे गावने संत प्रविष्टो गावामध्ये गो सामने हो सर्व पाप दुःख दारिद्र्य गोदावरी माते दूर करा. गो मातेला नमस्कार करा. हात जोड करा. हे तीर्थ पिऊन घ्या. ब्रह्मगिरी मूल गोदावरी गंगा काल मूर्ती हरणम पादकुर्थम जडीरा धारणम हो. सगळं त्याच्यामध्ये आलं बघा. आता गोदावरी नदीचा उगमस्थान पाहून आता आम्ही पुढे जटा मंदिराकडे चाललेलो आहे. आपण गोदावरी नदीचं उगमस्थान पाहिल्यानंतर तिथलं गोमुख तिथलं ओरिजिन या 2 गोष्टी पाहिल्यानंतर आपण आता पुढे चालतोय. तर अंदाजे या साईडला गोदावरी नदीचं उगमस्थान आणि या साईडला आपण आता चाललेलो आहे. या साईडला मंदिराकडे सरळ. या मंदिराकडे आपण जाताना तिथं आपल्याला जटा जी शंकरांनी जटा आपटली होती ती जटा का आपटली होती काय नाही तर त्याचं रहस्य आपण तिथं जाऊन पाहूयात. इथं आलं की हे जटा मंदिर.
शिवणी आपडलेल्या जाटा त्याचे हे वन आहेत. ओके गुडघ्यांचे निशाण. बरोबर 1 तास एक्सप्लोर झाला की आपला किल्ला म्हणा किंवा मग त्या साईडला जी दोन्ही नदी होते उगमस्थान त्या साईडला पण पाहिलेलं आहे. आणि सुंदर असा व्ह्यू या. तर हा डोंगर चढल्यावरती या साईडला आपण उतरतो आणि इकडे उतरल्यानंतर हे माग आपल्याला दिसते जटा मंदिर. आता जटा मंदिर जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलं मी, शंकरांनी आपले 2 गुडघे टेकून आपल्या जटा आपटल्या होत्या. तर याचा पहिल्यांदा आपण इतिहास थोडं पाहिलं आपण, तर या साईडला जर पाहिलं आपण हा कोकण किनारपट्टी पडती, पश्चिम प्रदेश म्हणतो आपण याला. तर इकडून नदी जी लगेच समुद्राला गेली असती ते समुद्राला न जाता तिला डायव्हर्ट करावं यासाठी शंकरांनी आपल्या जटा आपटल्या व त्या जटा आपटून त्याला पूर्वेला जाण्यासाठी रोड करून दिला. त्यामुळे ही नदी उगम पाहून पूर्वेला जाते, पश्चिमेला उगम पावते पण जाते पूर्वेला, पश्चिमेला जात नाही. तर आपण समुद्र सपाटीपासून पाहिलं तर अंदाजे 1295 मीटर अंतरावरती हा पर्वत आहे. तर या पर्वताची हाईट धरली तर 1295 आहे. तर ही थोडीशी कमी असावी, 100-300 मीटर खाली असावी, 1000 मीटरच्या आसपास असावी. तर आवर्जून आपण या ठिकाणी भेट द्यावी. आणि हार्डली आम्हाला चालू केल्यापासून आता 3 तास झालेले. 3 तासामध्ये आमचा 2 तासात झाले आणि खाली 1 तास भरपूर झाला. 3 ते 4 तासामध्ये तुम्ही हा पूर्ण एक्सप्लोअर करू शकता. तर आवर्जून प्रत्येकाने नक्की भेट द्यावी. धन्यवाद. परतीच्या मार्गाला आपण इथं पाहिलं तर इथं वेगवेगळे पाण्याचे कुंड आहेत. हे आता साफसफाई केलेलं आहे. हे पण कदाचित मंदिराच्या अवशेषांपैकी काहीतरी खोदून काढल्यावरती कळते. पूर्णपणे ट्रेक झालेला आहे आपला. या साईडने जसं पाहिलं आपण इथून वरती गेलो की त्या खिंडीतून वरती चढतो. तो डोंगर चढून पलीकडच्या साईडला जटा मंदिर आणि गोदावरीचं उगमस्थान आहे. तर हे पूर्ण करून यायला आपल्याला 10:25 मिनटं झालेत. बरोबर 3 तास 10 मिनटात आपण पूर्णपणे आलं. मग 3-3.25 तासात आपण पूर्ण झालेलं आहे लवकर निघल्यामुळं. त्यामुळे काय एवढं हे नाही. आणि टोटल 7 किलोमीटर टोटल ट्रेक झालेला आहे. इथून स्टार्ट केल्यापासून इथपर्यंत येतोपर्यंत 3.5 तासात होतोय. तर खूप छान ट्रेक आहे. आपण आवर्जून करावा. त्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केलं तर अजून तुम्हाला हिरवळ, पाण्याचे धबधबे वगैरे तुम्हाला ते दिसतील. असेच आपण माहिती गडकिल्ल्यांची देत राहू. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुणेकर_निखिल. थँक्यू व्हेरी मच.